नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय। जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही शून्यापासून ते 1 लाख पर्यंत फक्त तुमच्या मोबाईलचा वापर करून कसे कमवू शकता। आणि तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची, तुम्हाला फक्त हा 10 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पण जर तुमच्याकडे तेवढे पण 10 मिनिटं नसतील तर तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ स्किप करू शकता, कारण की माझ्याकडे काही शॉर्टकट नाहीये तुमच्यासाठी। म्हणून खरंच सिरियस असाल तर हा 10 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी आहे दिशा पाटील आणि स्वामींच्या कृपेने मागच्या 4 महिन्यात मी 28 लाखापेक्षा जास्त कमवले। आणि फक्त मी नाही तर जे स्टुडंट्स माझ्या टीम मध्ये आहेत ते सुद्धा कमवत आहेत। चला बघूया ते माझ्याबद्दल काय सांगतात। दिशा सोबत स्टार्ट केलं, त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि माझी फर्स्ट अर्निंग जनरेट केली आणि फक्त 8 दिवसांमध्ये मी 10,000 रुपये कमवले। दीदी सोबत स्टार्ट केलं होतं, आज माझी 13,000 कंप्लीट झालेले आहे। मी 2 दिवस अगोदर डिजिटल कोर्स शिकायला सुरुवात केली होती, माझी आज फर्स्ट इन्कम आली। सगळ्या गोष्टींचा मागे ज्यांचा मला सपोर्ट होता ना ते म्हणजे आपल्या दिशा मॅडम। फर्स्ट अर्निंग झालं तेव्हा मला खूप आनंद झाले आणि त्याहून जास्त मॅडमना झालेला। सो खरंच खूप थँक्यू दिशा मॅडम। आणि 4 दिवस झालेत मी अर्निंग सुद्धा करायला लागले आणि 4 महिन्यात फक्त 28 लाख नाही तर मी स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे। मी फक्त सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे फक्त हा एक फोन होता, पण आज माझ्याकडे हा एक स्वतःचा आयफोन आहे जो मी स्वतःच्या पैशांनी घेतला आहे। हा मॅकबुक आहे जो पण मी एक पेमेंट मध्ये स्वतः घेतलेला आहे। घरच्यांसाठी गोल्ड घेतलंय, स्वतःसाठी गोल्ड घेतलंय, मम्मीला गोल्ड गिफ्ट केलंय आणि तो आनंद मी शब्दात सांगू शकत नाही, कारण माझ्यासारख्या एक सामान्य मुलीसाठी हे स्वप्न खूप मोठे होते। पण आज ते सगळे छोटे मोठे स्वप्न मी या गोष्टीमुळे पूर्ण करू शकते। आणि माझा फक्त एवढाच गोल आहे की जशी मी माझी आर्थिक परिस्थिती बदलवली, घरच्यांना फॅमिलीला सपोर्ट करते आहे, तसंच माझ्यासारख्या खूप लोकांना मी मदत करावी। आणि तेच मी या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सर्व काही एक्सप्लेन करणार आहे, म्हणून हा व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक बघा। आता तुम्ही खूप वेळा इंटरनेटवर सर्च केलं असेल हाऊ टू मेक मनी ऑनलाईन किंवा घरी बसून आम्ही पैसे कसे कमवू शकतो, तर तुम्हाला खूप ऑप्शन्स दिसले असतील की ट्रेडिंग, ड्रॉप शिपिंग, Amazon FBA, ब्लॉगिंग वगैरे खूप साऱ्या गोष्टी। आणि शेवटी आपण काय करतो, एवढ्या सगळ्या गोष्टी बघतो आणि कन्फ्युज होऊन जातो आणि काहीच सुरुवात करत नाही। थोडी सुरुवात जरी केली तरी आपण मध्ये ब्रेक देतो आणि मग सगळं काही बंद करतो। खरं सांगू तर सक्सेसफुल लोक फक्त ह्या 3 गोष्टींवर फोकस करता आणि पाहिजे असेल तर लिहून घ्या, कारण ह्या 3 गोष्टींमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे। सगळ्यात पहिला आहे स्किल सेट। स्किल सेट म्हणजे काय तर एखादी अशी स्किल जिला आज मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे, ती स्किल तुम्ही शिकणं, तिला मास्टर करणं। सेकंड गोष्ट आहे मेंटॉर। मेंटॉर म्हणजे असा एखादा व्यक्ती निवडणं जो त्या फील्डमध्ये खूप ग्रो करून राहिलेला आहे आणि त्या व्यक्तीमुळे आपला टाइम आणि एनर्जी दोन्ही वाचू शकते। आणि थर्ड पॉइंट आहे इन्व्हायरमेंट। इन्व्हायरमेंट म्हणजे काय की तुमच्याकडे असे लोक पाहिजे जे तुम्हाला तुमच्या करिअरसाठी लेवल अप करायला मोटिवेट करतील, ग्रो करायला मोटिवेट करतील। आणि जर तुमच्याकडे असे लोक नसतील तर तुम्ही एकटे राहा, कारण निगेटिव्ह लोक जर तुमच्या इन्व्हायरमेंटमध्ये असतील तर ते तुम्हाला डिमोटिवेट करतील, डिस्ट्रॅक्ट करतील आणि तुम्हाला तुमच्या गोल पर्यंत ते पोहोचू देणार नाही। आणि ह्या 3 गोष्टी तुम्हाला एकत्र भेटू शकतात स्किल पहले मध्ये। तर स्किल पहले हा एक गव्हर्नमेंट सर्टिफाईड एडटेक प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आपल्याला हाय पेइंग ट्रेंडिंग स्किल्स शिकवल्या जातात, ज्याने की तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती बदलवू शकतात। यासाठी तुम्हाला फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेटची गरज आहे। तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून हे शिकू शकतात आणि तुम्ही कमवू शकता। आता हे जे स्किल्स आहेत हे 6 बंडल्स मध्ये डिवाइड केलेले आहेत, म्हणून हे लक्षपूर्वक ऐका। मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करणार आहे, लिहून सुद्धा घ्या, कारण हेच सर्व स्किल शिकून मी आज माझी आर्थिक परिस्थिती बदलवली आहे आणि मला ह्या सर्व गोष्टी खूप कामात आलेल्या आहेत। त्यामुळे मी सर्व तुम्हाला एक्सप्लेन करते आहे, तर तुम्ही पण हे नोट डाऊन करा। त्यामध्ये 80 मिलियन पेक्षा जास्त क्रिएटर्स आहेत, पण अर्न करणारे फक्त 5 ते 10% आहेत। कारण का? कारण एवढ्या लोकांना माहितीच नाही की त्याच्याने ते अर्न कसं करू शकतात। म्हणून या बंडल मध्ये तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन, व्हिडिओ एडिटिंग, युट्यूब ग्रोथ, इंस्टाग्राम ग्रोथ, कॉन्टेंट रायटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सर्व कोर्सेस भेटणार आहेत। त्याच सोबत तुम्हाला डिजिटल स्किल हा बंडल टोटली याच्यावर फ्री भेटणार आहे। थर्ड बंडल आहे मॉनेटायझेशन स्किल्स। इंडियामध्ये लाखो लोक ॲफिलिएट आणि फ्रीलान्सिंग मध्ये ऍक्टिव्ह आहेत। या बंडल मध्ये तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग, फ्रीलान्सिंग, पर्सनल ब्रँडिंग, AI प्रोडक्टिव्हिटी, ॲडव्हान्स युट्यूब, ॲडव्हान्स एडिटिंग, प्रीमियर प्रो आणि एक्सेल मास्टरी हे सर्व कोर्सेस भेटणार आहे। त्याच सोबत तुम्हाला क्रिएटर स्किल्स आणि डिजिटल स्किल हे दोघं बंडल टोटली फ्री भेटणार आहे। फोर्थ बंडल आहे स्केलिंग अँड ट्रॅफिक स्किल्स। इंडियामध्ये कंपनीज दरवर्षी 50,000 करोड पेक्षा जास्त ॲड्सवर स्पेंड करतात, म्हणून या बंडलमध्ये तुम्हाला फेसबुक ॲड्स, इंस्टाग्राम ॲड्स, लीड जनरेशन, क्रिएटर इकॉनॉमी सिस्टीम, AI व्हिडिओ एडिटिंग अँड व्हायरल रील्स असे सर्व कोर्सेस भेटतात। जर तुम्ही एक बिगनर असाल आणि तुम्ही या स्किल मास्टर केल्या तर तुम्ही ॲज अ बिगनर 20,000 ते 60,000 पर्यंत दर महिन्याला अर्न करू शकतात। जर तुम्ही एक एक्सपिरियन्स बनलात तर तुम्ही 1 लाख ते 3 लाख पर्यंत महिन्याला कमवू शकतात। आणि जर तुम्ही त्या फील्डमध्ये पूर्ण मास्टर केलं तर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त सुद्धा मंथली जनरेट करू शकतात। आणि या बंडल सोबत तुम्हाला
मोनेटायझेशन स्किल्स, क्रिएटर स्किल, डिजिटल स्किल टोटली फ्री भेटतं. 5th बंडल आहे फायनान्स स्किल्स. इंडियामध्ये 12 करोडपेक्षा जास्त डीमॅट अकाउंट्स आहेत, पण प्रॉफिटेबल ट्रेडर्स फक्त 5 ते 10% आहे. यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग बिगनर, ट्रेडिंग ॲडव्हान्स, मनी मॅनेजमेंट, सेल्फ सायकोलॉजी हे सर्व कोर्सेस भेटणार आहेत. आणि जर तुम्ही एक बिगनर असाल तर तुम्ही 10,000 ते 30,000 पर्यंत कमवू शकतात. जर तुम्ही एक स्किल ट्रेडर झाला तर तुम्ही 50,000 ते 2 लाख पर्यंत पर मंथ कमवू शकतात. आणि जर तुम्ही एक टॉप ट्रेडर झालात तर तुम्ही 5 लाख ते 50 लाख महिन्याला सुद्धा कमवू शकतात. आणि या बंडल सोबत तुम्हाला स्केलिंग अँड ट्रॅफिक, मोनेटायझेशन स्किल, क्रिएटर स्किल अँड डिजिटल स्किल हे 4ही बंडल टोटली फ्री भेटतील. आणि हा जो लास्ट 6th बंडल आहे हा माझा पर्सनल फेवरेट बंडल आहे, कारण याच बंडलमुळे मी महिन्याला लाखो रुपये कमवू शकले आहे. या बंडलचं नाव आहे बिझनेस अँड ऑटोमेशन स्किल्स. आज इंडियामध्ये 8 लाख पेक्षा जास्त ई कॉमर्स सेलर्स ऍक्टिव्ह आहेत आणि दररोज 1000 पेक्षा जास्त नवे स्टोर लॉन्च होतात. म्हणून या बंडलमध्ये तुम्ही शॉपिफाय, ड्रॉप शिपिंग, Amazon FBA, डिजिटल प्रोडक्ट्स, प्रिंट ऑन डिमांड, AI इन्फ्लुएन्सर सिस्टीम हे सर्व कोर्सेस शिकणार आहात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, या बंडल सोबत तुम्हाला खाली सगळे बंडल्स फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. आता ऑब्व्हियसली एवढी सर्व व्हॅल्यू आपल्याला भेटते आहे, म्हणजे हे सर्व तर फ्री मध्ये नाही भेटणार, म्हणून यांची प्राइस मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण त्याआधी मला खूप जण विचारतात की दिशा दीदी आमच्याकडे पैसे नाहीये म्हणून आम्ही तुझ्याकडे आलोय. पण खरं सांगू तर तुमच्याकडे पैसे नाहीये म्हणूनच तर तुम्हाला पैसे कमवायचे आहेत ना. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मला पैसे कमवायचे होते. आता तुम्हाला काय वाटतं, वरतून काय पैशांचा पाऊस पडणार आहे की तुमची लॉटरी लागणार आहे? कारण प्रॅक्टिकली असं काहीच होत नाही. जर तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. आता ह्याच बंडलची तुम्ही ओरिजिनल प्राइस बघणार तर इतकी आहे. जर तुम्ही वेबसाईटवरून परचेस केलं तर एवढी आहे. आणि जर तुम्ही माझ्या कुपन कोड थ्रू घेतलं तर तुम्हाला एवढी प्राइस भेटेल. आता जर तुम्ही बिझनेस अँड ऑटोमेशन बंडलने सुरुवात करून ॲफिलिएट मार्केटिंग केलं तर तुम्ही एका सेलवर 14,000 कमिशन मिळवू शकतात. आता सिंपल कॅल्क्युलेशन बघा, समजा तुम्ही महिन्याला 10 सेल जरी केले तरी 14,000 मल्टिप्लाय बाय 10 तुम्ही 1,40,000 पर मंथ कमवू शकतात. आज खूप IT इंजिनियरची सुद्धा एवढी सॅलरी नसते आणि मी हे स्वतः अचीव केलं आहे म्हणून कॉन्फिडेंटली सांगते. दुसरा बंडल आहे फायनान्स स्किल. जर तुम्ही या बंडलने ॲफिलिएट मार्केटिंग केलं तर तुम्ही एका सेलवर 11,000 कमिशन मिळवू शकतात. म्हणजे महिन्याला तुम्ही 10 सेल जरी केले तरी तुम्ही 1,10,000 कमवू शकतात. तिसरा बंडल आहे स्केलिंग अँड ट्रॅफिक. या बंडलने जर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग केलं तर एका सेलवर तुम्हाला 8,000 कमिशन मिळतो आणि तुम्ही इझिली महिन्याला 80,000 कमवू शकतात मिनिमम. चौथा बंडल आहे मोनेटायझेशन स्किल्स. या बंडलमध्ये तुम्हाला एका सेलवर 4,500 कमिशन भेटतं आणि तुम्ही 10 सेल जरी महिन्याला केले तरी तुम्ही 45,000 पेक्षा जास्त कमवू शकतात महिन्याला. आता तुम्हाला जर फक्त ट्राय आणि टेस्ट करायचं असेल तर मोनेटायझेशन स्किल हा बंडल तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण जर तुमचं पण असं आहे की तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती बदलवायची आहे, तुमची लाईफस्टाईल चेंज करायची आहे, तुमची स्वप्न पूर्ण करायची आहे तर बिझनेस अँड ऑटोमेशन बंडल बेस्ट आहे. मी पण त्याच्याने सुरुवात केली होती. स्किल पहिल्यामध्ये अर्निंग करायचे 3 ऑप्शन आहेत. सर्वात पहिलं आहे की तुम्ही स्किल शिकून ग्रो करू शकतात. कुठली पण तुम्ही एक इंडिव्हिज्युअल स्किल निवडून तिच्यात ग्रो करू शकतात किंवा त्याच्यातून तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकतात. आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय की तुमच्याकडे एखादे स्किल असेल, समजा तुमच्याकडे व्हिडिओ एडिटिंगची स्किल आहे तर तुम्ही ती स्किल ॲज अ सर्व्हिस कोणाला प्रोव्हाइड करू शकतात आणि त्याच्या बदल्यात तुम्ही चार्जेस करू शकतात. तर यालाच बोलतो आपण फ्रीलान्सिंग. आणि हे कसं करायचं, काय करायचं याची कम्प्लिटली फ्री ट्रेनिंग तुम्हाला भेटणार आहे. आता सेकंड ऑप्शन आहे करिअर पोर्टल. करिअर पोर्टल म्हणजे काय, ते खूप जणांचा असा प्रश्न असतो की आम्हाला फक्त स्किल शिकायची आहे आणि जॉब करायचा आहे. तर त्या लोकांसाठी करिअर पोर्टल म्हणून एक ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही जे स्किल शिकले आहे त्या रिगार्डिंग कुठली वॅकन्सी आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहे, कुठल्या सिटीमध्ये आहे ते तुम्ही सगळं तिथून बघू शकतात. नंतर अप्लाय कसं करायचं, रेझ्युमे कसं बनवायचं हे सगळं तुम्हाला स्किल पहिलेकडून प्रोव्हाइड केलं जाईल. आता थर्ड ऑप्शन आहे ॲफिलिएट मार्केटिंग आणि हे माझं पर्सनल फेवरेट आहे. ज्या लोकांकडे खूप कमी टाईम आहे, जसं की स्टुडंट झाले त्यांच्याकडे दिवसातून 1 ते 2 तासच वेळ असतो, हाऊसवाईफ झाले किंवा वर्किंग प्रोफेशन झाले तर त्यांच्याकडे खूप कमी टाइम असतो, तर ॲफिलिएट मार्केटिंग हा त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आता ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समजवते. आता हा एक रिअलमीचा फोन आहे, याची प्राइस आहे 20,000 आणि रिअलमीच्या कंपनीने मला सांगितलं की हा फोन जर तुम्ही सेल केला तर आम्ही याचं तुम्हाला 50% कमिशन देऊ. आता हा फोन जर मी माझ्या लिंक थ्रू कोणाला सेल केला आणि त्यांनी त्या लिंक थ्रू जर परचेस केला तर मला याचं 50% कमिशन भेटेल. मला फक्त याला प्रमोट करायचं आहे आणि त्या बदल्यात मला कमिशन भेटेल. इतकं सिंपल आहे ॲफिलिएट मार्केटिंग. म्हणजे यासाठी जास्त वेळेची गरज नाही, कोणीही करू शकतं आणि याचं पूर्ण ट्रेनिंग आपल्याला स्किल पहिलेमध्ये शिकवलं जाणार. आता नॉर्मली खूप साऱ्या कंपनीज ॲफिलिएट करतात, जसं की
आपण एक्झाम्पल घेऊ ॲमेझॉन. तर ॲमेझॉन ही जी कंपनी आहे ही फक्त 1 to 5% आपल्याला कमिशन देते आणि त्यात खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागते आणि एवढं कमी कमिशन सुद्धा भेटतं. पण स्किल पहिले प्लॅटफॉर्मचे जर आपण बंडल सेल केले, आपण ॲफिलिएट केलं, तर स्किल पहिले आपल्याला 70 to 80% कमिशन देतं ऑन इच बंडल. कुठल्या बंडलवर तुम्हाला किती कमिशन भेटेल हे तुम्ही इथं बघू शकतात. ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये किती पोटेन्शियल आहे हे मी तुम्हाला दाखवते. मार्च 19ला मी सुरुवात केलेली आणि मार्च महिन्यात मी 2,14,400 कमवले. त्यानंतर एप्रिल महिन्यात मी 10,20,100 कमवले. मे महिन्यात मी 7,42,900 कमवले. जून महिन्यात मी 5,96,400 कमवले आणि आता जुलैमध्ये 3,12,200 मी कमवलेत. आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला तुमच्यासाठी कुठला बंडल चूज करायचा आहे. आता समजा तुम्ही सुरुवात केली तर पुढच्याच दिवशी तुम्ही लखपती होणार, कमवायला लागणार असं नाही आहे. कारण तुम्ही स्कूलमध्ये गेले, पहिल्या दिवशी तुम्ही फीस भरली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पास होऊन जाता असं नसतं. वर्षभर तुम्ही शिकतात, अभ्यास करतात, एक्झाम देतात, त्यानंतर तुमचे रिझल्ट्स येतात आणि रिझल्ट्स पण सगळ्यांचे सेम येतात असं नाही. प्रत्येकाचे रिझल्ट्स त्यांच्या मेहनतीवर डिपेंड असतात. कोणाला 50% भेटतात, कोणाला 90% भेटतात, कोणी फेल होतं. कारण प्रत्येकाचे रिझल्ट्स त्यांच्या मेहनतीवर डिपेंड असतात. हे सगळं अर्निंग दाखवण्यामागचं कारण हेच की ह्या बिझनेसमध्ये किती जास्त पोटेन्शियल आहे. जर तुम्ही कष्ट घेतलं, जर तुम्ही मेहनत घेतली तर तुम्ही पण असे रिझल्ट अचीव करू शकतात. आता तुम्ही म्हणणार की हे तर खूप कठीण आहे, आम्हाला तर याबद्दल काहीच नॉलेज नाही आहे. तर ट्रस्ट मी, मला पण याबद्दल काहीच नॉलेज नव्हतं. मी तर एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि मला साधा फोन पण एवढा वापरता नाही यायचा. पण मी शिकायला सुरुवात केली आणि तुम्ही अजूनपर्यंत नाही केली. आता एक सिंपल एक्झाम्पल सांगते. एखाद्या व्यक्तीला 18व्या वर्षी कार चालवता येते आणि एखाद्या व्यक्तीला 50व्या वर्षी सुद्धा नाही येत. कारण का? कारण त्या व्यक्तीने 18व्या वर्षी कार शिकायला सुरुवात केली म्हणून त्याला ते जमायला लागलं आणि 50 वर्षाच्या व्यक्तीने अजूनही ते शिकायला सुरुवात नाही केली म्हणून त्याला कार चालवायला नाही जमत. तुमच्यात आणि माझ्यात तोच फरक आहे. मी सुरुवात केली, मला गोष्टी जमायला लागल्या, मी काम करत गेले आणि आज रिझल्ट तुमच्या समोर आहे. पण तुम्ही अजूनपर्यंत सुरुवात नाही केली आहे. हे एवढं काही कठीण नाहीये. मी करू शकते तर तुम्ही पण नक्की करू शकतात. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यासोबत दोनच गोष्टी होणार. एकतर तुम्ही सुरुवात करणार, स्किल शिकणार, काम करणार, पैसे कमवणार किंवा नाही कमवणार. किंवा जर तुम्ही सुरुवातच नाही केली तर कन्फर्म तुम्ही काहीच नाही कमवणार. आणि 6 महिन्यानंतर तुम्ही बघणार एखाद्या व्यक्तीला की त्या व्यक्तीने ह्या प्लॅटफॉर्मवरून एवढी इन्कम केली, तेव्हा तुम्हाला आठवेल की अरे मी पण हा व्हिडिओ बघितला होता पण मी तर तेव्हा सुरुवात नाही केली. आता जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जॉईनिंग लिंक आहे, त्याच्याने तुम्ही जॉईन करू शकतात. जॉईन केल्या विदिन 5 मिनिट्स मी तुम्हाला माझ्या पर्सनल नंबरवरून कॉल करेल. कारण मेंबरसाठी माझा पर्सनल नंबर असतो, जेणे की तुम्हाला कधीही काही डाऊट आले तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतात. आणि पर्सनली मी स्वतः स्वामींना खूप मानते. स्वामी म्हणतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामी तुमच्या पाठीशी तेव्हाच असतील जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी पाऊल उचलणार, तुम्ही मेहनत घेणार, तुम्ही तुमचे गोल्सकडे लक्ष देणार, तेव्हाच स्वामी तुमच्या पाठीशी असतील. म्हणून सुरुवात करा, स्वतःच्या स्वप्नांसाठी एक पाऊल उचला आणि बघा तुमची लाईफ कशी चेंज होते. चला, श्री स्वामी समर्थ.